नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्र कसा म्हणायचा किंवा तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते अभिमंत्रित कसं करायचं आणि तारक मंत्राच्या तीर्थाचा लवकर अनुभव यावा यासाठी कोणते नियम कटाक्षाने पाळायचे आणि ज्यावेळी आपण तारक मंत्र म्हणत असतो त्यावेळी कोणता उपाय करायचा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तारक मंत्र हा सगळ्यात पहिले मी सांगते की तारक मंत्र हा आपल्याला महाराजांनी दिलेला एक अनमोल ठेवा आहे. लक्षात घ्या, महाराजांनी स्वतः तो आपल्या सगळ्या म्हणजे भक्तांसाठी दिलेला एक म्हणतो की एक अमूल्य देणगी आहे. आणि महाराज स्वतः म्हणायचे की जो माझा तारक मंत्र म्हणेल त्याला तो कुठल्याही संकटातून कुठेही कधीही तो त्या संकटातून मुक्त होईल. आणि बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आहे, एखाद्या रस्त्यात तुम्ही आहे, अंधार आहे किंवा आडवाटेला तुम्ही कुठे आहात, एखादं संकट तुमच्यासमोर येऊन ठेपलेलं आहे आणि जर अशा वेळी जर तुम्ही तारक मंत्र म्हणाल तर नक्कीच त्या संकटातून मार्ग मिळेल. इतकी प्रभावी ताकद तारक मंत्रात आहे. त्वरित तुम्हाला अनुभव येईल, यात काही शंका नाही. फक्त तो तारक मंत्र म्हणत असताना मनापासून म्हणायचा, मनापासून महाराजांची आठवण काढायची. महाराज तिथल्या तिथे तुम्हाला तुमच्या मदतीसाठी धावून येतील. इतकी ताकद त्या तारक मंत्रामध्ये आहे. म्हणून आणि रोज म्हणजे आता रोज आपल्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्र म्हणायला आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे की रोज नित्यसेवा करायची. म्हणजे रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आणि तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा, 11 माळी स्वामींच्या जपायच्या. तर हे प्रत्येकाला जमतं असं नाही. प्रत्येकजण मग स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचतो पण तारक मंत्र 11 वेळेस म्हणायला जमेल असं नाही किंवा 11 माळी तुम्हाला करायला जमतील असं नाही. मग तुम्ही 1 वेळा तारक मंत्र म्हणला तरी चालेल किंवा 1 माळ स्वामींची केली तरी चालेल. पण ती 1 माळ किंवा तो म्हणजे एकदा तारक मंत्र म्हणत असताना कशा पद्धतीने करायचा किंवा कोणता उपाय त्यावरती करायचा. म्हणजे आपण एक चूक काय करतो की म्हणजे असंच म्हणजे हात जोडतो आणि तारक मंत्र म्हणतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी असं म्हणते की तुमची सेवा चुकीची आहे, तुम्ही सेवा योग्यच करता, पण ती सेवा करत असताना एक उपाय करा ज्या उपायाने तुम्हाला म्हणजे 100 पटीने त्याचे लाभ तुम्हाला मिळतील. तर आता काय करायचं, बरेच म्हणजे लोक तारक मंत्राचं अनुष्ठान करतात. म्हणजे 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 21, 11 किंवा 51, 108 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान जो करतो त्याला त्याच्या आयुष्यात कुठल्याही समस्येचं निवारण महाराज करतात. लक्षात घ्या, कुठलीही समस्या असो, तुमची नोकरीची असो किंवा काही प्रॉब्लेम, त्याच्यावरती जर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलं ती समस्यामधून सुटण्यासाठी तर 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पण काही नियम आहेत जे पाळून तुम्ही हे अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान कसं करायचं किंवा रोज तारक मंत्र म्हणताना कोणता म्हणजे कुठला उपाय करायचा ते आपण बघूया. तर बघा, सगळ्यात पहिले तारक मंत्र म्हणत असताना तारक मंत्र हा त्या नावातच म्हणजे त्या शब्दातच तारक म्हणजे तारून नेणारा, आपल्याला कुठल्याही संकटातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. लक्षात घ्या. आणि खरंच सांगते की तुम्ही बाकी काही करू नका, तुम्हाला नाही जमत 3 अध्याय वाचायला ठीक आहे, पण रोज एकदा तरी तारक मंत्र म्हणत जा. तुम्हाला त्याच्यामुळे तुमची म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. तुमच्या शरीरात किंवा मनात जे काही निगेटिव्ह वाईब्स आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत ते निघून जायला मदत होते. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल. घरातील वातावरण जे आहे ते चांगलं होईल. आता ह्याचा उपाय म्हणजे काय करायचं बघा, मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही अनुष्ठान देखील करू शकता. तुम्ही कुठल्याही समस्येवरती अनुष्ठान करू शकता. तुम्हाला नोकरी लागत नाही, तुमच्या घरात चिडचिड होते, तुमच्या घरात एखादी व्यसनी व्यक्ती आहे, तापट हट्टी व्यक्ती, मुलं आहेत किंवा जे कुणाचंच ऐकत नाहीत आणि घरात सतत वाद होतात, भांडण होते, कटकट होतं, नवरा बायकोचं पटत नाही, काहीही तुमची समस्या असो त्याच्यावरती तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा. 100% तुम्हाला त्यातून म्हणजे तुम्ही बाहेर पडाल. तुमची जी काही समस्या आहे ती सुटेल. पण आता रोज जर तुम्ही तारक मंत्र म्हणताय तर काय करायचं, रोज 1 ग्लास पाणी घ्यायचं. बघा, काही जण काय करतात की तसंच म्हणतात तारक मंत्र, हात जोडतात, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, असं म्हणजे फक्त म्हणून जातात. पण ते म्हणजे तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि काय करायचं, ही 3 बोटे जी आहेत ना, ती 3 बोटे त्या पाण्यात घालायची. म्हणजे त्या ग्लासमध्ये बुडवायची. कळाली, उजव्या हाताची 3 बोटे कळालं त्या पाण्यात बुडवायची आणि मग तारक मंत्र म्हणायचा. आणि हे ज्यावेळी आपण असं करू त्यावेळी तर ते जे म्हणजे
पाणी आहे ते अभिमंत्रित होतं, लक्षात घ्या. पण शक्यतो माझं तर म्हणणं आहे की 1 वेळा म्हणण्यापेक्षा तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. कारण खूप 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 अनमोल किंवा अनन्यच काय म्हणतात ते शब्द पण नाहीत सांगण्यासाठी, इतकं उच्च कोटीचं ते तीर्थ बनतं. कारण तारक मंत्राची सगळी ताकद, सगळी ऊर्जा, शक्ती त्या पाण्यामध्ये उतरलेली असते आणि एक उच्च कोटीचं तीर्थ ते बनलेलं असतं. आणि हे तीर्थ ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत द्याल, मग एखादी व्यसनी व्यक्ती आहे, खूप व्यसन करते, एक दिवसही व्यसन केल्याशिवाय त्याचा म्हणजे त्या व्यक्तीला दिवस जात नाही, अशी व्यक्ती व्यसनी व्यक्ती तुमच्या घरात असेल तर त्या व्यक्तीला ते तीर्थ द्या. सुंठे वाचून खोकला जाईल असे गुरुमाऊली नेहमी म्हणतात, तर ते खरंच होईल, लक्षात घ्या. कुठलंही औषध, कुठलेही बंधू बाबा काही तुम्हाला करायची गरज लागणार नाही. फक्त रोज तुम्हाला हे तारक मंत्राचं तीर्थ त्यांना द्यायचं आहे. पण ते कसं द्यायचं, मग आता व्यसनी व्यक्तीच काय, एखादी आजारी व्यक्ती आहे, ती कितीही औषध पाणी करा, मेडिकल करा, काही करा, पण ती व्यक्ती बरीच होत नाही. तर त्या व्यक्तीला ते तीर्थ रोजच्या रोज द्या. आणि एखादी व्यक्ती हट्टी आहे, तापट आहे, किंवा मुलगा मुलगी तुमची अभ्यास करत नाहीत, तापट, खूप हट्टीपणा करतात, त्यांना ते द्या. किंवा तुमच्या नवरा बायकोंचं म्हणजे घरात पटत नाही किंवा सारखंच भांडण होत असेल, तर तुम्ही ते रोज ग्रहण करा, रोज तीर्थ ते प्या. किंवा तुमच्या घरामध्ये सतत सासू सुनांचं पटत नाही, नवरा म्हणजे दीर भावाभावांचं पटत नाही किंवा जावाजावांचं पटत नाही, सतत म्हणजे एक दिवस पण असा जात नाही की त्या घरात वाद होत नाही, असं जर तुमच्या घरात असेल, रोज भांडण, कटकट, निगेटिव्हिटी, करणीबाधा, ह्या सगळ्या गोष्टी असतील, तर ते तीर्थ रोज तयार करा आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते द्या. बघा, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीत बदल होईल. अगदी म्हणजे काहीच दिवसात, एक 7-8 दिवसात, तुम्ही 7-8 दिवसात म्हणण्यापेक्षा रोज जर हे तीर्थ मनापासून तुम्ही सेवा करून त्या व्यक्तींपर्यंत घरातल्या द्याल, तर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला त्याचा अनुभव येईल, यात काही शंका नाही. आणि हळूहळू त्या व्यक्तीचा पूर्ण स्वभाव बदलेल, इतकी चांगली व्यक्ती ती बनेल, किंवा त्याचा जो हट्टीपणा होता, तापटपणा होता, तो सगळा निघून जाईल. लक्षात घ्या, आधीचा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि घरातलं वातावरणसुद्धा सुंदर होईल, लक्षात घ्या. म्हणून कुठल्याही समस्येवरती तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करून त्या व्यक्तीपर्यंत द्यायचं आहे. आता जर तुम्ही आत्तापर्यंत फक्त तारक मंत्र असाच म्हणत असाल, म्हणजे हा उपाय न करता, तर आजपासून एक तारक मंत्र म्हणत असताना 1 ग्लास पाणी घ्या आणि त्या उजव्या हाताची 3 बोटे त्यामध्ये बुडवायची आणि रोज 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. वेळच नसेल तर तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा म्हणू शकता, काही हरकत नाही. कळालं? आता तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या. जर आता देवपूजा करत असताना जर तुम्ही ही सेवा करताय, तर आपलं अगरबत्ती, धूप, दीप सगळं चालूच असतं. पण इतर वेळी, दुपारच्या वेळेला म्हणा किंवा 5 वाजता, ज्यावेळी टायमिंग आहे, म्हणजे वेळ आहे तुम्हाला, त्यावेळी तुम्ही सेवा करणार असाल, तर त्या सेवा करत असताना धूप, दीप, अगरबत्ती ही लावायचीच. कळालं? 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि मग तारक मंत्र म्हणायचा. आता अगरबत्ती का प्रज्वलित करायची सांगते मी. ज्यावेळी आपण तारक मंत्र म्हणत असतो, त्यावेळी मी सांगितले की 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यावरती 3 बोटे ठेवायची, त्या पाण्यात 3 बोटे बुडवायची आणि तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र म्हणत असताना तारक मंत्राचा त्या मंत्राचा प्रत्येक शब्द तुम्हाला कळला पाहिजे, इतका मनापासून तो म्हणायचा आहे की म्हणत असताना आपल्याला अजून किती वेळा म्हणू असं वाटलं पाहिजे, इतकं मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर एक लोक असतात, कधी एकदा सेवा संपवतो आणि यातनं रिकाम होतो आहे, असं नाही. निशंक होय रे मना, निर्भय होय रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळहीन नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशा टोनमध्येच तुम्हाला ते म्हणायचं आहे. कळालं? नाहीतर एक लोक असतात, निशंक होय रे म्हणा, निर्भय होय रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ नित्य पाठीशी, असं काही म्हणतात. ते शब्द त्यांचे काय बडबडतात ते त्यांना पण कळत नाही आणि मग म्हणायचं की मी सेवा करतो रोज, पण मला अनुभवायचं येत नाही. अहो, त्या सेवा करताना तुम्ही तुमचं मन किती त्यात तुम्ही रमवताय, तुम्ही किती मनापासून ती सेवा करताय, तुमचं मन एकीकडे, तुम्ही बडबडताय, पुटपुटताय, त्या सेवेत लक्षच नाही, मग तुम्हाला त्या सेवेचा अनुभव कसा येईल सांगा. म्हणून आपला जीव ओतून अगदी मनापासून ती सेवा करा. फक्त 10 ते 15 मिनटात होते आणि बाकी काहीच तुम्ही करू नका. फक्त एवढी सेवा जरी रोज तुम्ही केलीत तरी तुमच्या घरातील सगळे प्रॉब्लेम दूर होतील. व्यसनी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडेल, आजारी व्यक्ती आजारातून बाहेर पडेल, हट्टी तापट व्यक्तीचा स्वभाव चांगला होईल, घरातील सगळं वातावरण चांगलं होईल आणि ते जे काही तीर्थ आहे ना, ते सगळ्या लोकांना थोडं थोडं द्यायचं तीर्थ म्हणून. आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारे सेवा करून ते
सेवा करतो त्यावेळी ते तीर्थ जे असतं किंवा ते जे पाणी असतं ते अतिशय उच्च कोटीचं तीर्थ असतं, ते अभिमंत्रित झालेलं असतं, लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांना ते अभिमंत्रित म्हणजे हा शब्द माहीत नाही. अभिमंत्रित म्हणजे काय हे मला एका कमेंट्समध्ये म्हणजे विचारलं. तर ताई, अभिमंत्रित म्हणजे ज्यावेळी आपण एखादी उपाय करतो किंवा एखादी सेवा करत असतो त्यावेळी स्तोत्र मंत्रांचं त्या उपायावरती जर सेवा झाल्या म्हणजे स्तोत्र मंत्रांचं पठण त्यावरती होतं त्यावेळी तो उपाय असो किंवा तो तोडगा असो तो अभिमंत्रित होतो. मग ज्यावेळी आपण ते पाणी घेतो ग्लास भरून आणि 3 बोटे आपली बुडवून त्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे सेवा तारक मंत्र म्हणत असतो त्यावेळी त्या तारक मंत्राचे जी काही म्हणजे हे शब्द आपण ज्यावेळी उच्चारतो त्यावेळी त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दाची शक्ती, लहरी, तरंग त्या पाण्यात उतरत असतात. म्हणून ते जसं जसं आपण म्हणत जाऊ तसं ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होत जातं. सगळी शक्ती त्या पाण्यात उतरते आणि ज्यावेळी ही शक्ती एकटवलेलं जे तीर्थ आहे ते त्या व्यक्तीपर्यंत जर दिलं तर नक्कीच ती व्यक्ती कुठल्याही संकटातून बाहेर पडते, यात काही शंका नाही. म्हणून हे तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तुम्ही रोज बनवायचं आहे आणि रोज तुमच्या घरात द्यायचं आहे. भले तुमच्या घरात काही प्रॉब्लेम नाही, काही सगळं छान आहे, चालू आहे, सगळे माणसं चांगले आहेत, घरात कुठलाच प्रॉब्लेम आहे, तरी पण आपल्या घरावरती कुठलं संकट येऊ नये, आपल्या घरातली माणसं आजारी पडू नयेत किंवा म्हणजे काहीच आपल्या घरात वाईट होऊ नये किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरात येऊ नये, यासाठी तुम्हाला रोज हे तीर्थ बनवायचं आहे. रोज तुम्हाला 11 वेळा शक्य नाही ना, 1 वेळा म्हणा, काही हरकत नाही. पण ज्यांना खरंच खूप गरज आहे, खरंच खूप त्रास होतो घरात, म्हणजे काहीच चांगलं होत नाही आहे घरात, त्यांनी ही सेवा एकदा अवश्य करून बघा. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता, संकल्पयुक्त याचं अनुष्ठान करू शकता. 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 11 दिवसाचं, 21 म्हणजे 51, 108 दिवसाचं अनुष्ठान तुम्ही करू शकता. नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. महाराजांच्या समोर बसून सांगते की तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार. तुमची नोकरी लागत नाही आहे, महाराजांना सांगा की महाराज मी एवढ्या दिवसाचं अनुष्ठान करतो आहे किंवा करते, मी माझ्या नोकरी लागण्यासाठी मी तारक मंत्राचं अनुष्ठान करते, मला माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला नोकरी लागू दे. आणि मनापासून ही सेवा करा, संकल्प करा, आधी मनापासून सेवा करा. बघा तुमचे संकल्प पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला तुमचे इच्छित फळ तुम्हाला मिळेल, यात काही शंका नाही. इतकी ताकद एखादं पारायण करण्यापेक्षा पण इतकी ताकद या तारक मंत्रात आहे आणि साक्षात महाराजांनी दिलेला हा अनमोल ठेवा आहे आपल्या भक्तांसाठी. म्हणून ज्याला काही आणि आता मी म्हटलं की देवासमोर बसूनच करायचं का, तर नाही. बघा तुम्ही कुठेही तारक मंत्र म्हणू शकता, कुठेही. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, म्हणा ना तारक मंत्र, गुणगुणा. तुम्हाला वेळच नाही आहे तर तुम्ही चपात्या करताय, स्वयंपाक करताय, म्हणजे स्वयंपाक करताय किंवा धुणे धुताय, भांडी घासताय, काही घरातलं काम करताय, तुम्ही मोबाईलवर लावून द्या तारक मंत्र. मोबाईलवर जरी तारक मंत्र तुम्ही लावला, घरात लावला, तरीसुद्धा त्या म्हणजे तारक मंत्राच्या ज्या लहरी आहेत त्या घरात पसरतील. घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाईल. घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा टिकून राहील, सकारात्मक ऊर्जेत वाढ होईल. आणि जो पण व्यक्ती म्हणजे तुमच्या घरात एखादी व्यक्ती तरी असते जिला म्हणजे स्वामींच्या सेवेचा अजिबात आवड नसते किंवा नाद नसतो किंवा छंद नसते, ती व्यक्तीसुद्धा जर म्हणजे अचानकपणे गुणगुणायला लागेल, म्हणजे इतकी ताकद, म्हणजे जरी मोबाईलवर लावून दिला तर ती नास्तिक व्यक्तीसुद्धा आस्तिक होईल आणि कुठेतरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. बघा एखादी व्यक्ती काहीच स्वामींचं करत नाही, पण जर रोज तुम्ही तारक मंत्र जर तुमच्या घरात लावत असाल तर चुकून जर त्याच्या तोंडात तारक मंत्र त्याने गुणगुणला, अशक्य हे शक्य करतील स्वामी, असं चुकून जरी त्याने म्हटलं तरीसुद्धा कुठेतरी स्वामी सेवेकडे त्याची ओढ चालू झाली, लक्षात घ्या. आणि हे बदल घडत असतात घरामध्ये, लक्षात घ्या. आणि हे बदल आपल्याला हे बदल दिसत नसतात पण ते होत असतात, लक्षात घ्या. आणि हीच खरी ताकद स्वामींच्या सेवेची आहे, तारक मंत्राची आहे. म्हणून रोज तुम्ही हा उपाय करा. आणि ज्यावेळी मी म्हटलं की रोज अगरबत्ती 2 लावत जावा सेवा करत असताना, तर ज्यावेळी आपली सेवा पूर्ण होते, 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणता, त्यावेळी जी रक्षा पडलेली असते अगरबत्तीची ती अगदी चिमूटभर घ्यायची आणि त्या पाण्यात टाकायची, कळालं. आणि मगच ते तीर्थ त्या बाधित व्यक्तीपर्यंत किंवा व्यसनी व्यक्तीपर्यंत, त्या मुलांच्यापर्यंत, आजारी व्यक्तीपर्यंत, ज्याच्यासाठी तुम्ही केला आहे त्या व्यक्तीपर्यंत द्यायचं. थोडीशी रक्षा त्या पाण्यात टाकायची आणि म्हणजे हे करायचं आणि त्या व्यक्तीला ते द्यायचं, कळालं. तर हा उपाय तुम्ही रोज करा. 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण सेवेत सातत्य ठेवा.
सेवेची एक वेळ ठेवा, नाहीतर आज दुपारी केला आहे, उद्या संध्याकाळी केला आहे, परवा दिवशी सकाळी लवकरच सेवा केला, असं नका करू. फक्त एक वेळ ठेवा. तुम्हाला आता सकाळची घाई गडबड असते ना ऑफिसला जायची, ठीक आहे, सकाळी नका करू, पण संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर छान हातपाय स्वच्छ धुवा, चहा घ्या, मस्तपैकी फ्रेश व्हा आणि मग छानपैकी कुठलंही टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, काही नाही, तुम्ही छानपैकी महाराजांच्या समोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि मग तारक मंत्र म्हणा किंवा ती सेवा करा. सकाळी तुम्हाला वेळ आहे, सकाळी कुठलीच घाई नाही, गडबड नाही, देवपूजा करा. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करा. ज्यावेळी निवांत वेळ आहे ना त्यावेळी तुम्ही सेवा करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 वेळ या वेळेत सेवा करू नका, कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आपण कुठलीही सेवा त्यावेळी करत नाही. त्याच्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ टाळून तुम्ही कधीही सेवा करा, पण निवांत वेळी सेवा करा, जेणेकरून ती सेवा देखील आपल्याला म्हणजे त्याचं फळही मिळेल, सेवेत मनही रमेल, कुठलीही किरकिर काय टेन्शन आपल्या मागं लागणार नाही. नाहीतर इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, सेवा कधी पूर्ण होईल असं डोक्यात आपल्याला भरपूर काय काय असतं. त्याच्यामुळे निवांत सेवा करा, मनापासून सेवा करा. चला, आजचा वेळ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.